नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू विनय मराठी ब्लॉग्स. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे देशाची पाकिस्तानबरोबर वॉर चालू आहे. त्याच्यात आपले भारतीय सैनिक लढत आहे. आणि तुम्हाला सांगायला काय नवीन नाहीत, पण आपला महाराष्ट्र आहे आर्मीमध्ये अग्रेसर आहे. मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट सारख्या रेजिमेंट्स आहेत आपल्या. माझे स्वतःचे वडील हे मराठा रेजिमेंट्समध्ये होते आणि त्या खूप उत्तम काम करतात. तर अशाच सैनिकांच्या सेफ्टीसाठी मी गेलो खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मंदिरात. महाराजांचा आश्रम आहे, तिथे जाऊन मी शांतपणे नमन केलं, ध्यान केलं, मेडिटेशन केलं आणि आपले सैनिक जे आपल्यासाठी बॉर्डरवर लढत आहेत त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. तर मित्रांनो, हे गगनगिरी महाराजांचं आश्रम मंदिर हे मस्ट विजिट प्लेस आहे. ते आहे आपल्या मुंबईपासून जवळच, म्हणजे खोपोलीला. तर खोपोलीला गेल्यावर तुम्ही गुगल मॅपवर कुठेही टाकार गगनगिरी महाराज, तर आपोआप तुम्हाला ह्या मंदिरात घेऊन जातात. मंदिर खूप प्रशस्त आहे आणि खूप सुंदर आहे. आजूबाजूला जे निसर्ग लाभला आहे या मंदिराला ते भरपूर कमी मंदिरांना लागला आहे. म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग तर आपण दाखवूच, पण आपण आतमध्ये शिरताच हे सभागृह आहे, इथे दर्शन घेतो आणि आपण हे ॲटमॉस्फिअरमध्ये शांत बसतो. खूप शांत वातावरण. आपण भगवान मी पामर प्रतिमा काय वाणू आपण मी तो भिकारी जन्माचा पूर्णपणे दयेचा सागर बाबा असती घडावर शांती प्रेमाची आगर शेतीची ऐसे पै. तर ह्याच्यामध्ये गगनगिरी महाराज काय बोलतात, शांती सुख हे फक्त आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी पण आहे. तर जेवढं तुमच्याकडून सुख शांती प्रेम अर्पण करता येईल तेवढं लोकांना करा. हे मी नाही बोलत, हे गगनगिरी महाराज म्हणतात. तर जसं आपण म्हटलो की निसर्ग, तर या मंदिराच्या आजूबाजूला 12 महिने वाहती नदी आहे आणि तुम्हाला हे नदीचं पात्र असं दिसतं. खूप शांत आणि मन प्रसन्न वाटतं. असं वाटतं कोणीतरी रिसेट बटन दाबलं आणि लाईफ रिसेट झाली आहे. आणि मंदिर हे खूप असं सुंदर आहे. तर मित्रांनो, तुमचं पण मी दर्शन केलं आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देवाच्या मंदिरात सबस्क्रिप्शन मागितलं आहे, आता तर सबस्क्राईब करावंच लागणार आहे. माझ्यासाठी नाही तर देवासाठी तरीही.